शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत तुटपुंजी आहे। प्रतिगुंठा 85 रुपये मदत शेतकऱ्यांनी नाकारली। सरकारच्या मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव झालाय। नांदेड जिल्ह्यातील करमोडी ग्रामपंचायतीने हा ठराव केलेला आहे। सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 8.5 म्हणजे प्रतिगुंठा 85 रुपये मदत नाकारण्याचा ठराव नांदेड जिल्ह्यातील करमोडी ग्रामपंचायतीने घेतलाय। हदगाव तालुक्यातील करमोडी शिवारातील शेती कयाधू नदीच्या पुरात पूर्ण वाहून गेली। शेती खरडून प्रचंड नुकसान झालं। सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये लागवडीचा खर्च देखील निघणार नाही। अतिवृष्टी आणि पुरामुळे पुढे शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। तर सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने पंजाब सरकारने तिथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 50,000ची मदत द्यावी। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना परतावा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नुकसान भयानक झालेलं आहे आणि याच्यामध्ये शासनाचे असे होते की कोणीही याच्यावर निकष न ठेवता शेतकऱ्याला मदत करायची, पण मदत हे तुटपुंजी या पद्धतीची व्हायली। 8,500 मदत आम्हाला मान्य नाही। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे विमा कंपनीकडे विमा भरला, सोयाबीन, कापूस याचे जे विमाचे नुकसान जे आहे हे बी सुद्धा भरपाई भेटणं गरजेचं आहे। जी शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे 8,500 रुपये म्हणजे 85 रुपये गुंठ्याप्रमाण, ते जी मदत केलेली होती ते आम्हाला मान्य नाही। आज आम्ही जर आमची परिस्थिती पाहिली नदीकाठच्या भागाची, तर 100% आमचं पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे। त्याच्यामुळे सोयाबीन असो, ऊस असो, हळद असो, कापूस असो, बघायची परिस्थिती राहिलेली नाही सध्या। त्यामुळे मायबाप शासनाला एवढी विनंती करण्यासाठी आलो की आम्हाला जी तुम्ही 85 रुपये गुंठ्याप्रमाण जी आम्हाला मदत दिलेली आहे ती जी मदत आहे ती तुटपुंजी आहे। ते आमच्या काहीच उदरनिर्वाह आमचं होणार नाही। तर शेतकऱ्यांनी ही मदत नाकारलेली आहे। मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव झालेला आहे। शेतकऱ्यांनी सरकारची मदत नाकारली कारण मदत तुटपुंजी असल्याचं गावकऱ्यांचं मत आहे। काय